नाक तोंड दाबल्यानंतर श्वासाची जी गरज असते, काळ्या कुठ्ठ अंधारात प्रकाशाची जी गरज असते, तडफडणाऱ्या जीवाला प्राणाची जी गरज असते आणि शरीरातल्या रक्ताला वाहण्याची जी गरज असते ना, तीच गरज प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात एका स्त्रीची असते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेळ रोवून आल्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणासाठी, स्त्री हक्कासाठी, स्त्री सन्मानासाठी ज्या ज्या माऊलीने प्रयत्न केले, त्या प्रत्येक माऊलीला, त्या रणरागिणीला, त्या आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. आणि ज्यांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाताच येत नाही, अशा या आई जगदंबा तुळजाभवानीच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते. नमस्कार, मी कल्याणी सतीश ढेकणे. मी आत्ता 8वी शिकते. माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय कोण. मी आज विषय घेऊन आले जागर स्त्री शक्तीचा, सन्मान स्त्री मुक्तीचा. ज्या राष्ट्राच्या मातेत झाशीच्या राणीनं घोड्यावर बसून तलवार चालवली, ज्या राष्ट्राच्या मातेत मदर टेरेसा अख्ख्या जगाची आई झाली, एवढा इतिहास साक्षीला असून सुद्धा आज एका मुलीचं आयुष्य मातीमोल केलं जातंय. कळीला उमलण्याआधीच खुळलं जातंय. आज प्रत्येक जण म्हणतो भारत स्वातंत्र्य झाला, भारताला स्वातंत्र्य मिळालं. अरे हो, भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण या भारतातली स्त्रिया स्वतंत्र आहे का? नाही, हे या भारताचं दुर्भाग्य आहे. जर या भारतातली स्त्री स्वातंत्र्य असती ना, तर त्या 3 वर्षाच्या चिमुकल्या यज्ञावर बलात्कार करून तिचा जीव घेतला गेला नसता. नुकत्याच झालेल्या मालेगाव प्रकरणाने अख्ख्या महाराष्ट्राला हादरवलंय. त्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार झाला. जर एखाद्या मुलीवर बलात्कार झाला तर म्हणतात त्या मुलीचीच काहीतरी चूक असेल, त्या मुलीनेच लहान लहान कपडे घातले असतील. तर मग या चिमुकल्या यज्ञानं काय केलं होतं? तिला तर नीट आई हा शब्द उच्चारताही येत नव्हता. त्या छोट्याशा मुलीचं आयुष्य त्या नराधमाने मातीमोल केलं. यज्ञात तुझा जीव जाताना मृत्यू देखील घाबरला असेल. यज्ञा तुझा जीव जाताना मृत्यू देखील घाबरला असेल. तुला या नपुसक झालेल्या न्याय व्यवस्थेने न्याय मिळेल का नाही माहित नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात ही घटना घडणं हे महाराष्ट्राने इथल्या रखेल झालेल्या न्याय व्यवस्थेचं दुर्भाग्य आहे. कदाचित इतिहास भविष्याला सांगत असेल, कदाचित इतिहास भविष्याला सांगत असेल. मी पाहिलं होतं स्त्रीला झाशीची राणी बनताना. मी पाहिलं होतं स्त्रीला पतीच्या प्राणासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी मातीच्या दरबारात जाताना. मी पाहिलं होतं स्त्रीला समाजासाठी साम्राज्यकर्ती बनताना. पण आज आणि उद्या मला पाहायचंय स्त्रीला स्वतःचं रक्षण स्वतः करताना. आज आणि उद्या पाहायचंय मला स्त्रीला स्वैरपणे जगताना. आज आणि उद्या पाहायचंय मला स्त्रीला स्वतःचे निर्णय स्वतः घेताना. हे जग फार विचित्र आहे. या जगात कोणी चांगलं केलं तरी लोक त्याला कुठेतरी नावं ठेवण्याची जागा शोधतात, पण कोणी वाईट केलं तरीही त्याला नावच ठेवतात ना. मग विश्वास नागरे पाटील म्हणतात, हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण हे नेहमी पुढे जाणाऱ्यावर जळतं आणि मागे राहणाऱ्याची थट्टा करतं. असंच काहीतरी आपल्या समाजातल्या स्त्रियांच्या बाबतीत होतंय. चूक कोणाची का असणं, दोष मात्र स्त्रियांनाच दिला जातो. कारण दोष मात्र स्त्रियांनाच दिला जातो. मग तिने काही योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. मग अशा या दुत्तोंडी जगात स्त्रियांनी जगावं तरी कसं, आमच्यासारख्या पोरींनी जगावं तरी कसं. मस्त मनमोकळेपणाने वागलं तर म्हणतात काय पोरीला घरचे बंधनच नाहीत. शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीत फेस करण्याची हिंमतच नाही. उशिरा लग्न केलं तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल. लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादं लफडं लपवायचं असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्यावर मिऱ्या वाटेल. मग अशा या दुत्तोंड जगात आमच्यासारख्या पोरींनी जगावं तरी कसं, निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरावं तरी कसं. मग मी म्हणते या जगात स्त्रियांनी जगावं तर झाशीच्या राणीसारखं आणि मरावं तरी झाशीच्या राणीसारखं. आमची संस्कृती, आमचे धर्मग्रंथ आम्हाला सातत्याने सांगतात, यत्र नारीयस पूज्यते रमन्ते तत्र देवता. जिथे नारीची पूजा होते ना, तिथे साक्षात देवी देवतांचा वास असतो म्हणे. मग या देवी समोर जुळणारे कित्येक हात घरी जाऊन आपल्या बायकोवरती उठत नाहीत, हा प्रश्न मला विचारायचा आहे. आम्ही खूप प्रगती केली, विज्ञानाच्या बळावर आम्ही इतकी प्रगती केली की सूर्याला लागलेलं ग्रहण सुद्धा आम्ही दुर्बिणीच्या सहाय्याने पाहू लागलो. पण याच विज्ञानाच्या बळावर याच मातीतल्या माणसांनी स्त्री जन्माला ग्रहण लावलं की नाही मला सांगा.
स्त्रियांच्या आरक्षणाच्या गप्पा फार झाल्या हो. स्त्रियांना आरक्षण मिळालं. आज स्त्रियांना 33%, 50% आरक्षणापेक्षा 100% संरक्षणाची गरज आहे असं मला वाटतंय. आज स्त्रियांना लाडक्या बहिणी योजनेपेक्षा लाडक्या सुरक्षित बहिणी योजनेची गरज आहे असं मला वाटतंय. आज स्त्री 7 जन्म हाच पती मिळावा म्हणूनच वडाच्या झाडाला फेऱ्या मारते, पण धनी मात्र शिट्ट्या मारतो तमाशातल्या फडात. हे आजच्या समाजाचं वास्तव्य आहे. प्रसिद्ध इतिहासकार शिवाजी सावंत म्हणतात, पराक्रमाचं मातृत्व इतिहासाने पुरुषांना दिलं असलं तरी मातृत्वाचं पराक्रम मात्र निसर्गाने स्त्रियांना दिलंय. पण राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी यांचा इतिहास तर वाचला ना तर आम्हाला असं म्हणावं वाटतं की पराक्रमाचं मातृत्व इतिहासाने पुरुषांना दिलं असलं तरी मातृत्वाचं पराक्रम निसर्गाने स्त्रियांना बहाल केलंय. पण पराक्रमाचं मातृत्व स्त्रियांनी स्वबळावर मिळवलंय. हे आजचं वास्तव्य आहे. घरची सीमा असूनही मी सीमेवर लढते. अंगणात रमणारी मी नंतर अवकाशाला भिडते. मी एव्हरेस्ट सर करते, कित्येक लेक्चर मी देते. मी आहे म्हणून तू आहेस, मी आहे म्हणून तू आहेस. पण जगताना तुझे नियम आहेत. मी काय करायचं नाही त्याची यादी तू केलीस. आई, बहीण, बायको, मैत्रीण डोळ्यासमोर का नाही सांगली? वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे काहीच नसते, फक्त दिसतो वेगळे. मग आमच्याबद्दल तुमचे विचार का बरं वेगळे? निसर्गाने ठेवलाय तेवढाच फरक राहू द्या. बाकी सगळ्या बाबतीत खांद्याला खांदा भिडू द्या. सोबत असता सोबती इकडून जरा विचार करा. मग कळेल बाई असण्याची किंमत काय. आज तुम्हा सर्वांना हा प्रश्न पडलाच असेल की स्त्री म्हणजे काय. तर जाता जाता सांगून जाते, स्त्री म्हणजे एक मनुष्य असते, तिलाही तिचं आयुष्य असतं. तुडवली तर नागिन असते, अंडी वसली तर वाघीण असते, तान्या बाळाची नीज असते आणि कडाडली तर वीज असते. आणि बरं का, तिच्याच गर्भात साऱ्या देशाचं बीज असतं. स्त्री म्हणजे एक शक्ती असते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.